ओके. ग्रामस्थ म्हणून समाधान सदाशिव कोळी, राहणार पातवंडी, गावचा नागरिक आहे. ओके. नम्रता समाधान कोळी हे 2 वर्षापूर्वी सरपंच समजा आहे, तरी त्यांनी गावाचा खूप विकास केलेला आहे. रस्ते, गटारी व आरोग्य, पाणी पुरवठा, सर्व स्वच्छता. आणि आता नवीन उपसरपंच संगीता परवीन पाटील हे दोघेही आता गावाचं कारभार सांभाळणार आहे. तरी हे गावाचा चांगला कारभार सांभाळतील अशी आमची सर्व गावकऱ्याची इच्छा आहे. बस एवढं बोलून. आमच्या गावची मराठी शाळा आता पूर्वी 5वी पर्यंत होती, आता त्यांनी 7वी पर्यंत नेऊन ठेवलेली आहे. तरी आता त्यांचा पुढचा पाऊल की शाळा पुढे कशी नेता येईल व मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे. आणि त्यांचं लक्ष असंच शाळेकडे टिकून राहावं, हे चांगल्या पद्धतीनं करावा. बस एवढीच. बोला. आरोग्याविषयी 2 आशा वर्कर गावात त्यांच्या माध्यमातून काम करत आहे. तरी संपूर्ण माहिती सरपंच उपसरपंचाकडे ते देतात. खूप छोट्या छोट्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष असते आरोग्याच्या विषयावर. आणि पूर्वी आरोग्य पूर्ण असं धोक्यात होतं, पण आता त्यांचं लक्ष खूप आरोग्याकडे आहे. कुठलीच गोष्ट घडू नये म्हणून याच्यासाठी खूप चांगले प्रयत्न करत आहे. 2 आशा वर्करही आणि सरपंच उपसरपंच यांचंही खूप लक्ष असते. हो. येस. बोला. जिल्हा जळगाव. 2 वर्षाचा कालावधी झाला आहे. संगीता परवीन पाटील पुऱ्या बॉडीची इच्छा होती म्हणून आम्ही उपसरपंच गावकऱ्याच्या मदतीनं उपसरपंच. तालुका रावेर. नम्रता समाधान कोळी यांचे सरपंच हे सरपंच पदावरती आहेत. सरपंच पदावरती आणि आपले मेंबर यायचे सगळ्याच्या इच्छाप्रमाणे मी हे झाली आहे, निवडणूक झाली आहे. निवडून आलेले आहात. आता आपली जी निवड झालेली आहे ताई, आपण याच्याकरता कुणाचे आभार मानाल की कुणाच्या माध्यमातून तुमची नियुक्ती झालेली आहे, याचं श्रेय आपण कुणाला द्याल? सगळ्याच्या संमतीनं झाली आहे. विशेषतः कुणी श्रेय कोणाला द्याल तुम्ही या गोष्टीचं? गावकऱ्यांना.